मनसे शिवसेना युतीच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना युतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला। मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजीदादा सावंत व शिवसेना जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात करण्यात आली। या युतीतून जे उमेदवार मैदानात उतरले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। प्रचारादरम्यान घराघरात भेटी देत उमेदवारांनी स्थानिक प्रश्न, विकास कामे व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंह राजपूत व मनसे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नेत्यांनी युतीच्या माध्यमातून वॉर्डातील पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी ठोस काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला। मनसे शिवसेना युतीच्या एकजुटीमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना आणि मनसे युतीच्या आम्ही सीटा इथं लावलेल्या असून आमचे उमेदवार अर्चना पॉल चको, सुकराबी मुजावर, विकास मगदूम हे तिघांचा आम्ही या ठिकाणी पॅनल केला आहे। प्रभाग 3 मध्ये याच्या आधी भाजपची सत्ता म्हणजे भाजपचेच नगरसेवक होते। नेहमी भाजपवाल्यांनी निवडून यायचं, पैसे खायचे, कामं केलेले दाखवायचे, मोठमोठे कोट्यावधी रुपयाचे टेंडर आणायचे मंजूर करून, पुन्हा वाढवून घ्यायचे, 2 नंबरनं कामं पूर्ण करायचे, असा यांचा प्रकार आहे। मिरज म्हणजे दवाखान्याची पंढरी आहे, माहेरघर। तर या ठिकाणी गोरगरीब बाहेरगावून पेशंट होते, त्यांना यायला इथं रस्ते सुद्धा नाहीत, त्यांना प्यायला स्वच्छ पाणी नाही, अशा बऱ्याचशाच इथं समस्या आहेत। भाजपवाल्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, पैसे द्यायचं आणि मतं विकत घ्यायचं, बोगस मतदान करायचं। पण याच्या पुढे आता शिवसेना आणि मनसे म्हणजे ठाकरे ब्रँड या इथे सीटा लावलेल्या आहेत। जर त्यांनी बोगस मतदान करायचा प्रयत्न केला आणि जर एखादा बोगस मतदार आम्हाला सापडला तर त्याचा हात पाय मोडल्याशिवाय त्याला घरला पाठवणार नाही। या ठिकाणी मी त्यांना इशारा देतो। पैसे वाटताना जर ते कुठं आम्हाला सापडले तर त्यांच्या बॅगा काढून त्यांना नागडे करून मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमचा अजेंडा असेल भाजपच्या विरोधात, भाजपचा इथं नायनाट करायचा आहे आम्हाला। भाजपने सेटलमेंटचं राजकारण केलेलं आहे, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हात मिळवणी करून एकमेकाला सीटा ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत, तर ते मोडीत काढायसाठी म्हणून शिवसेना आणि मनसे इथं एकत्र आलेलं आहे। आणि ठाकरे ब्रँड म्हणजे काही सांगायला नको। आणि आमचे मनसेचे तानाजीदादा सावंत म्हणजे खडखटा काय आला की नुसतं दणका द्यायचं काम आहे त्यांच्याकडं, म्हणून आम्ही खांद्याला खांदा लावून दोघं एकत्र काम करतोय। भाजपवाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त शानपणा करू नये, पैशाचा इथं काय खेळ करू नये। जर पैशाचा काय खेळ केला तर त्यांना नागडं करून मारल्याशिवाय आम्ही इथं राहणार नाही। आमचे उमेदवार हे आता पॉल चॉको असतील, आमचे विकास मगदूम असतील, हे सर्वच ख्रिश्चन बांधव आहेत। मी ख्रिश्चन बांधवांना विनंती करतोय, तुमच्या अडचणीच्या वेळेला कोण आलं नव्हतं, ना काँग्रेसवाला ना राष्ट्रवादीवाला, मनसेवाले शिवसेनेवाले तुमच्या अडचणीच्या वेळेला उभे राहिले होते। याचं भान ठेवा। कोणी येईल तुम्हाला पैसे देईल, कोणी तुम्हाला आश्वासन देतील, कोणी तुम्हाला कुठली आमिष दाखवतील, पण याला बळी पडू नका। गोपीचंद पडळकरांनी तुमच्या विरोधात जे आवाज उचलला, तुमच्या समाजाच्या विरोधात, गोपीचंद पडळकर म्हणजे भाजप आहे। आज देवेंद्र फडणवीसच्या जवळचा व्यक्ती आहे, संपूर्ण राजकारण त्यांच्या भोवती फिरतंय। आज त्यांना निवडणुकीतून जाणीवपूर्वक बाजूला का ठेवलंय तर तुमची मतं मिळवायला। फक्त ही मताचं राजकारण करतायत। मतं एकदा मिळाली की तुम्हाला पुन्हा वाऱ्यावर सोडणार आहेत। तुमच्या समाजाच्या विरोधात जो पक्ष गेला, जी संघटना गेली किंवा त्यावेळेला जे तुमच्या विरोधात होते, आता त्यांना भीक घालू नका, त्यांना उभं करू नका दारात तुम्ही। आम्ही मनसे शिवसेना तुमच्या सोबत होतो, तर आज आम्ही तुमचेच उमेदवार दिलेत, तर तुम्ही एकजुटीने सर्वांनी या लोकांना मतदान करून तुमची ताकद दाखवा। हीच तुमची ताकद दाखवायची वेळ आहे। जर आता तुम्ही फसला तर पुन्हा तुम्हाला याच गोष्टींना बळी पडावं लागेल, एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना